हेलो 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 इकडे
हॅलो 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 हाईक कमी कर बेस हॅलो 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 हा मॉनिटर हा हॅलो 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 स्वागतम सुस्वागतम अथ स्वागतम 14 विद्या 64 कलेचा दाता रिद्धी सिद्धीचा विधाता श्री गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंद संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सदैव मानाचा मुजरा करून अखंड हिंदुस्थानाचं दैवस्थान अर्थातच सरसेनापती बाळासाहेब ठाकरे राष्ट्रमाता जिजाई यांच्या चरणी सदैव मानाचा मुजरा करतोय। आज या ठिकाणी श्रीदेवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई देवस्थान आंबे अध्यक्ष सन्माननीय संतोष बाळू सकपाळ, सचिव अविनाश दगडू सकपाळ, खजिनदार गजानन भिवाजी सकपाळ, त्याचप्रमाणे या गर्दीमध्ये या परिसरातील नामवंत शाहीर सन्माननीय भिकाजी भुवडबुवा, त्याचप्रमाणे मंगेशजी यादव बुवा यांचंही आगमन झालंय। मी त्यांचं मनस्वी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो की माझ्या या कार्यक्रमाला आपण आलात, त्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे या परिसरातील एक ख्यातनाम, मी सर्वोत्कृष्ट म्हणतो त्याला, कारण एक उत्कृष्ट असा संगीताचा नजराना ज्यांनी दिला। YouTube वरती अनेक ज्यांनी गाणी प्रसारित केलं, त्या आंबाये गावचा सुपुत्र अर्थातच पंकज काताळे, त्यांचे वडील गुरुजी यांना सुद्धा मी नतमस्तक होतो। त्याचप्रमाणे या गावच्या सर्व बंधू भगिनी, महिला, मुंबई असतील, त्याचप्रमाणे पुणे असेल, या सर्व परिसरामध्ये राहून आपल्या या आंबे गावचं नाव रोशन करतायत, त्या सर्वांना सर्वप्रथम शाहिरी मानाचा मुजरा करतो। हॅलो 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 कडक नको देऊ, हॅलो 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 कडक नको देऊ, लावड होतो। हॅलो 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 गुड, हॅलो 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 बंधू आणि भगिनींनो, तुमच्या कृपा आशीर्वादानं आज या ठिकाणी हा सामना निश्चितपणानं रंगतदार होणार, यात तीळ मात्र शंका नाही। हा विश्वास तुम्हाला प्रथम मी देतो आणि तदनंतर आता आपण पाहिलात तुमच्या खेड तालुक्याची किमिया सचिन बुवा कदम, एक उत्कृष्ट नाव आहे त्यांचं। गेले मला वाटतं 7 वर्षापासून ते डबल बारीचे सामने करतात, दर वेळेला बदलत असतं, कधी 7 कधी 13 कधी 14 असो, त्यांना ठाऊक, ते इथूनच सुरुवात असो। तर अशा महान शाहिराला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि विशेष मुजरा करेन। आज सचिन बुवांचं हसणं थोडं सागर कमी होतं, पण एक लाईक म्हणते दादा, एक लाईक झांजवाला होता ना, क्या बात है, काय स्माइल होती जोरदार यार। म्हणजे सचिन बुवांपेक्षा दादा भाव खाऊन गेला ना, तो झांजवाला भाव खाऊन गेला आहे की नाही। परत एकदा झांजवाल्यांसाठी जोर, क्या बात है। आता पूर्ण गोल फिरा, पूर्ण गोल फिरा, या या अशा इकडे या इकडे या इकडे या इकडे इकडे या इकडे, कारण तुम्हाला गोल फिरवायची किल्ली माझ्याकडेच आहे। या, धन्यवाद धन्यवाद। बुवा दादा दादा
पुन्हा एकदा शुभेच्छा दुसऱ्या बारीला, ते राहिलं होतं. अरे काय दडलं या मनात आज शिरून कुणी पाहत नाही. काय दडलं या मनात आज शिरून कुणी पाहत नाही. अरे रानातल्या पाखरालाही जीव लावून पहा, तेही जवळ आल्याशिवाय राहत नाही, तेही जवळ आल्याशिवाय राहत नाही, तेही जवळ आल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी बक्षीस खूप आलेली आहे, पण तत्वानुसार आपण सुरुवात पहिली करूया आणि नंतर बक्षिसाचं वाचन मी करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रारुता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवी देवे ही सदा वंदिता. सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. दूर मंजिल तो क्या रास्ता भी है मुश्किल तो क्या है. अगर दूर मंजिल तो क्या रास्ता भी तो मुश्किल है क्या. रात तारो भरी ना मिले तो घर का दीपक जलाना पड़ेगा. जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल तो गाना पड़ेगा. हे लाडक्या रसिका, ह्या 4 ओळी फक्त तुझ्यासाठी. काय गातो लक्षात द्या. हे रसिका प्रथम रंगणी मनोभावे हे वंदन माझे अंतरंगी हे लाडक्या रसिका. तुझेच स्वरूप विराजे कलाकाराच्या
या कलाकाराच्या आज या कलेला गोड मानून पदरात घ्यावे तव कृपे प्रसादे रसिका जीवनाचे या सार्थक व्हावे। वाह सचिन बुवा यांनी म्हटलं की भोईनकर सर रायगडचे टायगर आहेत म्हणून आणि त्यांची मी मावशी आहे। पहिल्यांदाच मला कुठेतरी मावशीचा आवाज ऐकायला मिळाला सचिन बुवा तुमच्या खेळात शाहिरी मानाचा मुजरा। पण ती मावशी काय करते माहिती आहे ना? काय करते? सगळी माती काय करते माहिती आहे ना? कदाचित सवय ते असेल माहिती आहे ना? माती कधी करते माहिती आहे ना? मावशी आहे मावशी। पण मी कधीही मला टायगर म्हटलं नाही, म्हणणार नाही। असं शहाण्याला शब्दाचा मार असतो। बगबग जास्त काय करणार नाही। तत्व स्वरूपात गाणार, तत्व स्वरूपातच बारी सोडणार। असो देणग्या जरा वाचू दे है ना, पारितोषिक आहेत ते। आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं प्रेम निश्चितपणानं मी पाहिलं की तुमच्या मनामध्ये कुठलं खेडकरांची भावना नाही, रायगडची भावना नाही, एक रसिकतेची भावना आहे। तुमच्यासाठी शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा। कारण हे 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 सगळं बक्षीस सांगताय, हे बक्षीस सांगताय। या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, शिवसेना पक्षाचे खेड तालुक्याचे उपतालुका प्रमुख सन्माननीय सचिन सकपाळजी उर्फ बबलूजी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय। कुलदीप नृत्यकला वैभव आपला आभारी ऋणी 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 आहे। त्याचप्रमाणे कुलदीप माझा छोटा भाऊ, मी ओळख करून देणार आहे। उत्कृष्ट बुलबुल वाजवल्याबद्दल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पप्पू सकपाळ, संदीप सकपाळ यांच्याकडून मिळालेला आहे। धन्यवाद। त्याचप्रमाणे हे मात्र मी आवर्जून म्हणेन की एका आईच्या हृदयात आपल्या मुलाबद्दल किती प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा, आपुलकी असते हे आज या कार्यक्रमातून मला पाहायला मिळतंय। त्या माय माऊलीला माझा पहिला नमस्कार आहे। ती माय माऊली आहे डॉक्टर स्वप्नील शिवाजी दयाळकर, जे परदेशात जाऊन त्यांनी डॉक्टर पदवी मिळवली। त्या डॉक्टरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। गावचं नाव त्यांनी रोशन केलं आणि ज्या मायेच्या कुशीतून ते जन्माला आले ती आई अर्थातच सीमा दयाळकर यांनी या ठिकाणी 200 रुपयाचा पारितोषिक दिलाय। धन्यवाद। मी कुलदीप नृत्यकला वैभवाच्या वतीनं आपलं आभार या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचप्रमाणे पप्पू सकपाळ यांचं असं म्हणणं आहे की बुवा बारी घासून झाली पाहिजे। ठीक आहे, बारी संपल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव निश्चितपणानं येईल, कारण माझी भाषा ही संवेदनशील आहे। मी वेडवाकडं काही गाणार नाही, पण घासून काय तासून पण जाऊ, तासून। हा या ठिकाणी सन्माननीय कृष्णा दयाळकर यांच्याकडून सुद्धा 200 रुपये आलेत। एक विनोदाचा भाग, बुवा पोस्टामध्ये कामाला आहेत। मगाशी तुम्ही त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकलात, गुरुजी गुरुजी, मास्तर मास्तर। अहो इथे मी शाहीर आहे हो, इथे मी शाहीर आहे। इथे गुरुजी कसले आणि मास्तर कसले? मास्तर या शब्दाचा अर्थ सचिन बुवा, मा समोर आहे, मा तिचा स्तर, तिची उंची, तो मास्तर आहे अर्थ बुवा, लक्षात घ्या। आणि तो पोस्टातल्या मास्तराला लागू पडत नाही, गुरु ज्ञान देणाऱ्या मास्तराला लागू पडतं। याच्या नंतर जर तुम्ही बोललात अशा पद्धतीनं तर तुमची अक्कल निश्चितपणानं गुडघ्यात आहे असं समजेल। कारण
बुवा लेट पण थेट मगाशी म्हटले. अरे कबूल करा ना बुवा. आणि काय म्हणतात, हा आठवणीतला बुवा आहे. सचिन बुवा माझं नाव आहे, मला बुवा सचिन बुवा म्हणतात. बुवा सचिन बुवा तर नाव आहे तुमचं, तुम्हाला सचिन बुवाच म्हणतील काय? नुसता सची म्हणतील. सची ए सची, ए सची कशी आहेस तू, तुझा झांजवाला कसा आहे असं म्हणतील का? किंवा नुसतं ए चीन, ए चीन तुला फाडीन हा. नुसता चीन चीन तुला फाडीन हा. कारण पाकिस्तानला सोडला नाही तर चीनला काय सोडू. हो द्या भारतासाठी जोरदार टाळ्या. आणि म्हणून हे बारकावे आहेत बुवा, बारकावे. हे बारकावे देण्याचा प्रयत्न करा. उगाच फालतू बगबग त्याला काय अर्थ नाही. लेट परत बारी कितीतरी वेळाची असं नसतं बुवा. असं मी माझ्या कलाकारांची दुसऱ्या बारीला ओळख करून देईन. कार्यक्रमाला सुरुवात करतोय, लक्ष असू द्या. वंदना ही माझी वंदना. आता मला एक गोष्ट सांगायची आहे. ह्या आलापामध्ये एक्स्ट्रा आलाप वाटली का तुम्हाला? हो की नाही मध्ये अर्थ द्या. एक्स्ट्रा वाटली का? जी हवी तशीच वाटली ना बुवा? एक्स्ट्रा गातात म्हणणे. बुवा सम बघा, शब्दाची सम बघा, टेम्पो बघा. वंदना ही माझी वंदना. आणि नंतर बुवा काय माहितीये का, त्याला लागतात जातीचे. सचिन बुवा येड्या गावाळ्याचं काम नाही. आणि म्हणून वंदना ही माझी वंदना. मनोभावे शंभू नंदना. मनिभाव पूजला मी वंदितो तुझला. भाळीला विण्या उघळीतो मनोभावे चंदना चंदना. सुखाच्या शोधाचा तूच रे पाया. तूच रे पाया, तूच रे पाया. जगताच्या कल्याणा सदा धाव तू घेशी. जगताला ताराया देवा धावून येशी. करुणा करा दया सागरा सुख समृद्धीच्या गरा. सार देतो ही धावून यावे रंगणा रंगणा. वंदना माझी वंदना. हो वंदना माझी वंदना. जगताचा
विश्वंभरनाथा अल्पशा मुखाने गातो तुझी गाथा, गातो तुझी गाथा, गातो तुझी गाथा. हे शौशंभूसुता पतितांचा तू त्राता चैतन्य सदा लाभे ती आरती तुझी गाथा. मयुरेश्वरा विश्वंभरा करुणा करा विघ्नहरा तुझ विद्या कलेचा हा कंदना मूळ कंदना. वंदना माझी वंदना, हो वंदना माझी वंदना. सद्बुद्धी ती खरी अंतरंगी देशी जीवन हे माझे निर्मळ तू करीशी. निर्मळ तू करशी, निर्मळ तू करशी. देवा तू अंतर्यामी ज्ञानदीपाचा या स्वामी सदोदित तूच नामी अंतियेशी तूच कामी. शंभू राजू घराण्यावर सदा कृपेची तू छायाधर सदा खुलविश ज्ञान दीपाच्या वंदना वंदना. वंदना माझी वंदना, हो वंदना माझी वंदना. हो मनी भाव हा पुजला मी वंदितो तुझला. मनी भाव हा पुजला मी वंदितो तुझला. भारीला विण्या उघळतो मनोभाव चंदना चंदना. वंदना माझी वंदना, हो वंदना माझी वंदना. हो वंदना माझी वंदना. धन्यवाद धन्यवाद. 14 विद्या 64 कलेचा दाता रिद्धी सिद्धीचा विधाता श्री गजानन रंगदेवताय अखंड तुरे भरटखोल गावची कुलस्वामिनी श्री पिंपळा देवी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत हिंद संस्थापक छत्रपती शिवाजी महाराष्ट्र गौरव भूषण गुरुवर्य तुकाराम अखंड कुलदीप कला वैभवाचा तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड मुक्काम भरडखोल तुरे आई नवदुर्गे तुझा उदो उदो. थांब जरा समाचार घेऊया घ्यायला हवा कारण बुवा प्रत्येक बारीला ही तिसरी बारी आहे बुवांबरोबरची माझी तिसरी बारी आहे. बुवा दुसरी बारी म्हणाले. युट्यूबर चालू आहेत त्यांना माहिती आहे ते कॅल्क्युलेशन करतील. माझे 500 बाऱ्यांचा कार्यक्रम बुवानी मगाशी दाखवला. बुवानी 500 कार्यक्रम केले 500. अरे बुवा चुकीची दुरुस्ती माफ करा. अहो बुवा 332 डबल बाऱ्या ह्या एका शाहिरानं आज मंगेश यादव बुवा सुद्धा आहेत. 332 डबल बाऱ्या माय भगिनीनो ढोलकी वाजून केल्या. ढोलकी वाजून 332 डबल बाऱ्या केल्या. गर्वानं सांगेन. आणि माझे वडील एज्युकेटेड असल्या कारणानं ते भजनकार असल्या कारणानं मी ज्यावेळेस 14 वर्षाचा असताना आता त्यांनी 7 वर्ष सांगितलं त्यांचं मी माझा मोठेपणा नाही सांगणार. मी 14 वर्षाचा असल्यापासून डबल बारी करतोय. 32 वर्ष मी आता डबल बाऱ्या करतोय. 32 वर्ष डबल बाऱ्या करतोय. मोठेपणा सांगायची काही गोष्ट नाहीये.
त्यांचंही कौतुक आहे, पण त्याने आधी निश्चित करावं 7 वर्ष 13 वर्ष की आणखीन काय, कारण प्रत्येक बारीला त्यांचं चुकतं ते कॅल्क्युलेशन असो. पण एक निश्चित त्यांनी अरे जीता था जिसके लिए, कारण प्रत्येक वेळेला बुवा म्हणतात, ऋणेश म्हणतात की नाही मला ह्यातला कट नाही दिली, मला त्याला कट नाही दिली. बुवा मला स्तवनाला कट द्यायला कधीच आवडत नाही, कारण ते स्तवन असतं, गण गण असतो. पण तुमची इच्छित जर इतकीच इच्छा असेल तर देतो, घ्या लक्ष द्या. त्याने गायलं श्रीदेवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई आलो तुझ्या दारी, तुझ्या भक्ताला वरदान दे, आशीर्वाद राहू दे या लेकरावरी. मी काय गातोय बघा, काय गातोय मी, तोड नाही म्हणत याला, पण त्याला गातोय. आंबे या गावात या, बघा बंधूनो, आज एक स्केच सांगतो तुम्हाला. स्केच आंबये गाव, आंबये हे गाव. आंबे 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 कुठे जातं? नवदुर्गेकडे जातं. आंबे बघा ना, एक थोडस थिंक करा, म्हणजे ह्या गावाच्या नावाशी नाळ आंबे मातेच्या चरणावरती जोडली. जोरदार टाळ्या हो द्या बुवा, असं काहीतरी द्या हो. तुमच्या स्तवनाला बघा कसं हे दिलंय. आंबे या गावात या, श्रीदेवी भैरी तुझं हे स्थान, कोटेश्वरी मानाई झोलाई, तुम्हा पूजतात भक्ती भावान, कोटेश्वरी मानाई झोलाई, तुम्हा साऱ्यांना सारे पूजतात भक्ती भावान. आवडलं का? थँक्यू. त्यानंतर गणाला सुद्धा बुवांच्या तोड देणार आहे. पहिला आपला गण आपण गाणार आहोत. एक फिरवून घे, पहिला फिरव फिरव फिरव. या परिसरातील आणि मुंबईमध्ये ज्यांच्या नावाचा साऊंडचा बोलबाला आहे असे घडशी दादा जबरदस्त साऊंड लावलाय. बुवांना पण इतका सुंदर साऊंड लावलेला ना, अप्रतिम. जोरदार टाळ्या होत्या घडशी साऊंड साठी. सावटते संकटाच गणा, दूर ते जाऊ दे, दीन सुखाचे समृद्धीचे साऱ्यांना लाभू दे. या सान थोरांना गावकऱ्यांना साऱ्यांना आनंदात पाहू दे. काय म्हणतोय? या सान थोरांना गावकऱ्यांना आनंदात पाहू दे. या खेडच्या आंबये गावावर कृपा तुझी राहू दे.
या खेडच्या आंबे गावावरती हे गणराया तुझी कृपा राहू दे, अशा प्रकारचं या ठिकाणी प्रार्थना करतोय. लक्ष असू द्या. सावटते संकटाचे गणा दूर ते जाऊ दे, दीन सुखाचे समृद्धीचे साऱ्यांना लाभू दे. या सान थोरांना गावकऱ्यांना आनंदी पाहू दे. या खेडच्या आंबे गावावर कृपा तुझी राहू दे. या खेडच्या आंबे गावावर कृपा तुझी राहू दे. या खेडच्या आंबे गावावर कृपा तुझी राहू दे. परशुरामाची भाग्यवान ही तळकोकणची माती. तळकोकणची माती, तळकोकणची माती. हो, परशुरामाची भाग्यवान ही तळकोकणची माती. तळकोकणची माती, तळकोकणची माती. माया ममता कुशीत घेऊन जपते अमोल नाती. जपते अमोल नाती, जपते अमोल नाती. दुःखी दत्ते दुःखद सारे धूळत पळून जाऊ दे. खास सुखाचा दया घाला तुझ्या कृपेने खाऊ दे. या सान थोरांना गावकऱ्यांना आनंदात पाहू दे. या खेडच्या आंबे गावावर कृपा तुझी राहू दे. या खेडच्या आंबे गावावर कृपा तुझी राहू दे. या खेडच्या आंबे गावावर कृपा तुझी राहू दे. सान तोरते भक्ती भावान करतात तुझीच भक्ती. करतन तुझीच भक्ती, करतन तुझीच भक्ती. अंतर त्यांना देऊ नको रे, अंतरी दे तू शक्ती. अंतरी दे तू शक्ती, अंतरी दे तू शक्ती. हो, अंतर त्यांना देऊ नको रे, अंतरी दे तू शक्ती. अंतरी दे तू शक्ती, अंतरी दे तू शक्ती. गणराया हे यजवदन तुझ्या भक्तीत मावून जावे. तुझ्याच चरणी दया सागरा भक्ती भाव पाहू दे. तुझ्या चरणावरती दया सागरा आनंदी पाहू दे. या खेडच्या आंबे गावावर कृपा तुझी राहू दे. आहा, आंबे गावावर कृपा तुझी राहू दे. या खेडच्या आंबे गावावर कृपा तुझी राहू दे. हो, सावटते संकटाचे दूर गणा जाऊ दे. दीन सुखाचे समृद्धीचे साऱ्यांना लाभू दे. या सान थोरांच्या गावाला आनंदी पाहू दे. या खेडच्या आंबे गावावर कृपा तुझी राहू 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 दे. या ठिकाणी सुयोग सुतार यांचे असे म्हणणे आहे की बुवा गवळण घासून होऊ द्या.
200 रुपयाचं पारितोषिक टाकले, धन्यवाद. कुलदीप नृत्य कला वैभव आपला आभारी ऋणी ऋणी आहे. अरे बापरे, ठीक आहे ठीक आहे. सुजित पाटील यांच्याकडून त्यांची फेवरेट गवळण आणि मी गायलेली गवळण त्यांनी या ठिकाणी फरमाईश केली. दृष्ट लागले अमर प्रेमाला प्रेमाला. 200 रुपयाचं पारितोषिक, धन्यवाद. निश्चितपणानं गाईन. या ठिकाणी बुवांनी सुंदर गण सादर केला होता. तुझ्या कृपेने आज अवतरलो आहे उभा मी रणाला. या नवरात्रीच्या सणा गणा तुझी आठवण येते मना. बुवानी गायलंय. बुवा तोड असं नाही म्हणत, पण गातोय, लक्ष असू द्या, कारण तुमची प्रत्येक वेळेला तीच फरमाईश असते की तोड द्या तोड द्या तोड द्या. गणाला आणि स्तवनाला नाही तोड होऊ शकत, पण तू दया सागर कृपेचा सागर दे स्फूर्ती आज या रणा. तू दया सागर कृपेचा सागर स्फूर्ती दे या रणा. भोळ्या या भक्ताची गणा पूर्ण करी साधना. भोळ्या या भक्ताची गणा पूर्ण करी साधना. बुवा अशा 1000 कटलीन 1000 कट 1000 कटिंग अशा देईन. परत स्तवनाचा आणि गणाचा विषय कटिंग साठी आणायचा नाही. तुम्ही मातब्बर शाहीर आहात, तुम्हाला मी मानतो चाहतो, पण ही चूक पुन्हा करू नका, लक्ष असू द्या. तसंच बुवानी गवळण गायली. अनाजच माझा झालाय पगार दे दे देईन रोख नको उदार. अन गोष्ट पडली झटकन उठली अशी कथा मी गाजवली. अन रात्री आंटीची जवा घंटी मी वाजवली. काय चाल आणली वा, काय चाल आणली वा वा. असं गवळण गायली बुवानी. हा नंदलाला दिसा या काळा. अरे काळा इज्जतदार हमेशा घर से शान से निकलता है, बेइज्जतदार परेशान सा निकलता है. इस कान्हा को काले रंग का खिताब देने वाली. अरे हीरा हमेशा कोयले की खान से ही निकलता है. हीरा हमेशा कोयले की खान से ही निकलता है. हीरा नेहमी कोळशातून जन्माला येतो, आणि म्हणून कान्हाला काळं नव्हे. आणि म्हणून म्हणायचं आहे की हृदयाच्या पायथ्याला स्नेहबंधाचा गाभा. माझ्या आई बहिणींसाठी हा शेर आहे. हृदयाच्या पायथ्याला स्नेहबंधाचा गाभा आहे, आणि अशा याच स्नेहबंधाला हे लाडक्या रसिका तुझेच नाव आहे, तुझेच नाव आहे, तुझेच नाव आहे. हा नंदलाला दिसतोय काळा दिसा या काळा. अंगाला याच्या लय भारी चाळा. घेतली या उचलून काढली गचळून. कसलं गचळ आणि कसलं काय मला त्याचा अर्थ काय कळला नाही, पण असो. याच्या हातात दिली हो साय माझ्या शिवाय राहित नाही. बघांना बघा ग हलवतो यशोदा बाय. बघा नाग नाग आता तो ठाण्यावाला आहे काय मला ते काय माहिती नाही. असो पण हिला अरे हिला लंगोटवाला पाहिजे. हिला लंगोटवाला पाहिजे. काळ्या जाठावाला पाहिजे. हिला लंगोटवाला पाहिजे. काळ्या नागोबावाला पाहिजे. शंकर शंकर पार्वतीला पाहिजे. बुवा असे आहे ना, फेकून दिले फेकून. ज्ञानदीप भोईनकर मी आजपर्यंत माझे काका कविवर्य पांडुरंग भोईनकर यांच्या व्यतिरिक्त आणि मी स्वतः लिहिल्या व्यतिरिक्त माझ्या व्यतिरिक्त मी कोणाची गाणी गायली नाही आणि गात सुद्धा नाही. स्वतः लिहितो, स्वतः तोडी देतो. मी कोणाच्या थुंकलेलं कधी चाटत नाही. बुवा लक्षात ठेवा. तितकंच असेल स्वतः लिहा. चला बसू दोघे जण आमना सामना करू, असं होऊन जाऊ द्या. आणि म्हणून त्यांनी म्हटले बघा माझ्या शिवाय राहत नाही.
बघा नाग हलवी तो यशोदा माय. आता नाग काय त्यांना काय पटवून द्यायचं होतं मला काय माहिती नाही, पण उत्तर काय देतो लक्षात असू द्या. राधा ही भारी. आता ते नाही काय म्हटलंय, हा नंद लाला दिसाया काळा. आता मी काय म्हणतोय, राधा ही भारी दिसाया गोरी, कधी कडेवर कधी मांडीवरी. कधी कडेवर घेते कधी मांडीवर घेते. आणि म्हणून म्हणायचं आहे, माझ्या आया बहिणी या ठिकाणी बसल्यात, एकही शब्द वापरला जाणार नाही. मी पहिलंच सांगितलं, युट्यूबरना सुद्धा विनंती आणि सूचना देखील आहे, ज्या वेळेला तुम्ही सचिन बुवांची माझी बारी टाकाल, कॅप्शन देताना चांगलं कॅप्शन टाका. कारण आम्ही कला टिकवली, आम्हाला कलेचा आदर आहे, तो आदर राखा. आम्ही टिकलोय, आम्ही काय झालोय, टिकलोय, आम्ही विकलो गेलेलो नाही. आणि म्हणून या आया बहिणी सगळ्या या वारीला बसलेल्या आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांचा सन्मान राखूनच दोन्ही आम्ही या ठिकाणी बारी करणार आहोत. म्हणून राधा ही भारी दिसाया गोरी, कधी कडेवरी कधी मांडीवरी, गचळून दाबून हलवून हलवून कान्हाला. त्याचा नाग तो, त्याचा नाग तो, त्याचा नाग तो उठला भारी बाय. आता तो हलवणार हलवणार. बघा तुम्हाला सांगा, होडीमध्ये गेल्यानंतर मान हल्ल्यानंतर आपण काय होतो, डोकं हलतं, गरम होतं की नाही आपलं, आहे की नाही. त्याला हलवला 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 तर त्याचं काय होणार आहे, डोकं उठेल नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे, राधा ही भारी दिसाया गोरी, कधी कडेवरी कधी मांडीवरी, घचलून दाबून हलवून हलवून, त्याचा नाग तो उठला नाग बाय. त्यात हिन हातात दिली होसाय, त्यात तीन हातात दिली होसाय, काना ऐटीत बसून खाय. हिन हातात दिली होसाय, ये काना ऐटीत बसून खाय खाय खाय. दिली होसाय, काना ऐटीत बसून खाय. हिन हातात दिली होसाय, काना ऐटीत बसून खाय. दोन दिवसापूर्वी बारी झाली होती खेडमध्ये. त्या बारीला बुवांनी गवळण गायली. मगाशी तो विषय आणला म्हणून मला म्हणायचं आहे, मी एकही आता पॉइंट सोडणार नाही बुवा, एकही पॉइंट सोडणार नाही. बघा, आणि प्रश्न उत्तरांच्या बाबतीत पण मी येणार आहे. ते तुम्ही अहो मला सांगा, 16 सहस्त्र येणार बारीला, 10 वाजताची बारी येणार 12 वाजता. मग काय 16 सहस्त्र त्या नारींची नावं घेत 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 मला वाटतं रात्र जाईल, तुम्हाला इथं बसून राहावं लागेल. काय बुवा, असा हा पाणचटपणा सोडून द्या. मला तर मी प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही एक चांगले शाहीर आहात, खेडचं नाव गाजवताय तुम्ही. अशाने काय होतं माहितीये का, आपली अक्कल आहे ना, दुसऱ्यांपुढे आपण काय ठेवतो, गहाण ठेवतो, असं होईल बुवा. पण तसं नका करू, तुम्हाला मी मानतो, चाहतो. आणि म्हणून म्हणायचं आहे, कालची गवळण तुम्ही, परवाची गवळण तुमची होती, तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराळी, तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली. म्हणजे मनमोहन श्रीकृष्ण, त्याच्या विना कोण वाली नाही त्या देहाचा. कोणाच्या देहाचा, राधेच्या. आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा, लग्न आनयाशी तुझ मग, बघा, लग्न आनयाशी तुझ मग प्रेम का कान्हावर, साम्राज्य कस तुझ्या देह अन मनावर. आता साम्राज्य देह आणि मनावर झालंच ना. साधी सोपी कट तुम्हाला बुवा दिली. या ठिकाणी बाबा, वयोवृद्ध बाबा या ठिकाणी बसले. बाबा त्यांनी गायलंय, तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराळी, तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली. म्हणजे श्रीकृष्णाला म्हणते की या राधेच्या देहाचा वाली तूच आहेस. मग याला श्रीकृष्ण काय म्हणतो, लग्नानयाशी तुझ मग प्रेम का कान्हावर, साम्राज्य कस तुझ्या
देह अन मनावर, देहावर आणि मनावर कान्हाचं साम्राज्य आहे आणि तिथे कान्हाच मनमोहनच श्रेष्ठ ठरतो. बुवा पुन्हा एकदा सांगतोय, कान्हाची बाजू तुम्ही उजवी केली, लक्ष असू द्या. आणि म्हणून तुम्हाला तेही सांगतो, 8 पत्नींची नावं सांगतो, वेळ नाहीये. बघा, सत्या, भद्रा, मित्रवंद्या, लक्ष्मणा, रुक्मिणी, सत्यभामा, कालिंदी आणि जांबुवंती हे श्रीकृष्णाच्या 8 ह्या पत्नी आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल की भौमासूर राक्षसाच्या कैदेतून 16,100 त्या महिलांची सुटका केली आणि म्हणून त्यांना स्त्रीचा दर्जा देण्यात आला. आता त्या स्त्रींचं तितके नावं घेऊ का? नावं का बारी करू ना? घ्या ना. हे सर्वसामान्य रसिक प्रेक्षकाला कळतंय, पण बुवांचं तेच रटगाणं असू दे. भंकस ती भंकस. चला, कारण 7 वर्षापासून त्यांनी कार्यक्रम सुरू केलेत ना, आपण काय बोलणार. असो. काय विषय आणलाय बघा. गवळण ज्या वेळेला, हडशी बंधू, गवळण ज्या वेळेला बाजाराला निघते त्यावेळेस सगळे सवंगडी तिला अडवतात आणि त्यावेळेला कथा काय घडते ते लक्ष असू द्या. बुवा शब्दाकडे, नाग ते मागाशी तुम्ही म्हटलात, आता शब्दाकडे लक्ष असू द्या. कान्हा हा तुझ्या समोर, कान्हा हा तुझ्या समोर कधी कमी पडणार नाही. न घडवणारा प्रसंग ही कधी घडणार नाही. कितीही बोल्या कान्हाला हा कान्हा चिडणार नाही. अन रडवेल तुला हा कान्हा, पण लहान असला तरी कधीही झांजवाले रडणार नाही. पुन्हा एकदा म्हणतो, त्यांच्या स्माईल साठी जोरदार टाळ्या होत्या. क्या बात है, बहुत बढ़िया. इस्माईल है, इस्माईल. चला. कशी वेळ तुझ्या, कशी वेळ तुझ्यावर आली, तुझी घागर खाली केली. बेइज्जत तुला केली न इज्जत गेली गेली गेली. बेइज्जत तुला केली एकदम गेली, एकदम. वो असे विषय आणा हो, काहीतरी लोकांना दिलं पाहिजे. विषय पटला, समजला? क्या बात है. बघा, तुझी वेळ कशावर आली, तुझी घागर केली खाली. बेइज्जत तुला केली नाही, इज्जत गेली गेली गेली. बेइज्जत तुला केली एकदम गेली गेली गेली. बेइज्जत तुला केली नाही, इज्जत गेली गेली गेली. बेइज्जत तुला केली एकदम गेली गेली गेली. सवंगड्यांना पाहून ये, पळत का तू सुटली ग, पळत का तू सुटली ग, पळत का तू सुटली ग. बदनामीची गोकुळात या बोंब तुझी ती उठली ग. बोंब तुझी ती उठली ग, बोंब तुझी ती उठली ग. थोडा आवाज तुमचा कमी ठेवा, शब्द जाऊ द्या लोकांपर्यंत, शब्द लोकांपर्यंत जाऊ द्या. सवंगड्यांना पाहून ये, पळत का तू सुटली ग, पळत का तू सुटली ग, पळत का तू सुटली ग. बदनामीची गोकुळात या बोंब तुझी ती उठली ग. बोंब तुझी ती उठली ग, बोंब तुझी ती उठली ग. कशी आली तुझ्यावर पाळी दुपारच्या त्या वेळी, कशी आली तुझ्यावर पाळी भर दुपारच्या त्या वेळी. इज्जत तुझी गेली नाही, इज्जत गेली गेली गेली.
नती केली सारी ग दैनती केली सारी ग दैनती केली सारी ग हाताश पडलीस खाली शेजारीनं उचलून नेली भर दुपारच्या त्यावेळी नाही इज्जत गेली 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 बेइज्जत तुला गेली एकदम गेली 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 बेइज्जत तुला केली एकदम गेली 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 बेइज्जत तुला केली एकदम गेली गेली गोकुळात न मथुरेत ग फिरणार नाही तू मानान फिरणार नाही